नमस्कार मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक्स या विषयाची मराठी भाषेमध्ये इत्थंभूत माहिती देणारे एकमेव मराठी यूट्यूब चॅनल म्हणजेच कापावर इलेक्ट्रॉनिक्स लॅब या चॅनलवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, सध्या मॉस्किटो बॅट रिपेरिंग टिप्स अँड ट्रिक्स त्याबरोबरच सर्किट डायग्राम या सर्वांची सिरीज चालू आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला मॉस्किटो बॅटची रिपेरिंग आणि त्याबरोबर टिप्स ट्रिक्स आणि त्याबरोबर सर्किट डायग्राम, मॉस्किटो बॅट रिपेअर करण्याअगोदर आलेले फॉल्ट्स कसे डिटेक्ट करायचे आणि डिटेक्ट केल्यानंतर कुठला कंपोनंट रिप्लेस करायचा या सर्वांची आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याशी मी चर्चा करणार आहे. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ सर्वात मोठा व्हिडिओ होणार आहे आणि हा व्हिडिओ आपण पाहिल्यानंतर आपले मॉस्किटो बॅटच्या रिलेटेडचे सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील याची मी आज 100% गॅरंटी देतो. आणि त्याबरोबरच आपण रिपेरिंग करत असताना छोट्या गोष्टी कशा चेक करायच्या त्यामध्ये 2 कंडिशन येतात. सुरुवातीची कंडिशन म्हणजे डेड कंडिशन आणि दुसरी केस म्हणजे लाईव्ह कंडिशन. आता डेड कंडिशन म्हणजे काय? जेव्हा आपण मॉस्किटो बॅटच्या सर्किटला सप्लाय दिलेला नसताना कंपोनंटची टेस्टिंग कशी करायची आणि मॉस्किटो बॅटच्या सर्किटला सप्लाय दिल्यानंतर आपला जो सर्किट आहे तो कसा चेक करायचा आणि त्याबरोबरच कुठल्या कंपोनंटच्या अक्रॉसमध्ये DC व्होल्टेज चेक करायचा आणि कुठल्या कंपोनंटच्या अक्रॉसमध्ये AC व्होल्टेज चेक करायचा या सर्वांची आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी चर्चा करणार आहे. आणि त्याबरोबरच सर्किट डायग्राम आणि प्रॅक्टिकल पॅरललमध्ये ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कळतील, समजतील. तर जास्तीत जास्त आपल्याला समजून सांगण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. आपल्यापुढे ही जी बॅट दिसते ही मॉस्किटो बॅट एकदम ओके कंडिशनला आहे आणि हा जो सिरीज लॅम्प आहे हा सिरीज लॅम्प पण ओके आहे. तर हा सिरीज लॅम्प या मॉस्किटो बॅटच्या अक्रॉसमध्ये लावून मी आज हे बॅट टेस्ट करणार आहे आणि सिरीज लॅम्पचा वापर कसा करायचा हे पण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. आत्तापर्यंत जवळपास मॉस्किटो बॅटवरती माझे बरेच व्हिडिओ मी यूट्यूबवरती अपलोड केलेले आहेत, पण आजचा जो व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ A to Z माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे. तर मित्रांनो, हा जो सिरीज लॅम्प आहे हा सिरीज लॅम्प चेक करत असताना किंवा कुठल्याही इलेक्ट्रॉनिकच्या सर्किटला सप्लाय देण्याच्या अगोदर सिरीज लॅम्पमधून जर आपण सप्लाय दिला तर त्या सर्किटमधील जी काही शॉर्टिंग आहे ती शॉर्टिंग आपल्याला लक्षात येते. तर त्याची जी काही ट्रिक्स आहे ती पहिली ट्रिक्स म्हणजे हा सप्लाय चालू केल्यानंतर आपल्यापुढे हे असं हा जो लॅम्प आता ग्लो झालेला दिसतोय, हा ग्लो झालेला दिसतो. मग मी जेव्हा ह्या बॅटच्या अक्रॉसमध्ये जेव्हा ह्या सप्लाय दिल्यानंतर जर सपोज ह्या ठिकाणी लॅम्प जर इंटेन्सिटी जर दाखवत असेल तर ह्याचा अर्थ असा होतो की आपल्या ह्या बॅटमध्ये शॉर्ट सर्किट झालेला आहे. मग आपण ते शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आपल्याला बॅटचे कुठले कंपोनंट चेक करायचे ते आपल्याला लवकरात लवकर लक्षात येतं. तर मी ह्या ठिकाणी आता सप्लाय प्रोव्हाइड करतो. सप्लाय दिल्यानंतर इथे मला कुठल्याही प्रकारची या इलेक्ट्रॉनिकच्या कार्डमध्ये शॉर्ट सर्किट वाटत नाही, कारण सप्लाय दिल्यानंतर आपला हा जो लॅम्प आहे हा लॅम्प ग्लो होत नाही. याचा अर्थ आतमध्ये जी काही सर्किट आहे त्या सर्किटमध्ये शॉर्ट सर्किट नाही. मी सुरुवातीलाच एक्सप्लेन करून सांगितलं होतं की ही जी बॅट आहे ही बॅट ओके कंडिशनला आहे. जर एखादी बॅटच्या जी सर्किटमध्ये जर सपोज शॉर्ट सर्किट झालेला असेल तर हा लॅम्प हे अशा पद्धतीने ग्लो झालेला असता, पण जेव्हा मी ते सप्लाय दिला आहे तो सप्लाय दिल्यानंतर ग्लो होत नाही. याचा अर्थ असा आहे की या बॅटमध्ये शॉर्ट सर्किट नाही. ही झाली आपली फर्स्ट कंडिशन. तर मी आता हा लॅम्प बाजूला करतो आणि त्याबरोबरच हे जे काही सर्किट आहे हे सर्किट ह्या बॅटमधून मी बाजूला करून घेतो. आता फक्त आज जी वर्किंग आहे ती वर्किंग म्हणजे फक्त मी सर्किटवरती करून घेणार आहे. तर जास्त आपला वेळ न घेता मी हे सर्किट रिमूव्ह करून घेतो आणि आपल्यापुढे मी पुढची जी काही स्टेप आहे ती पुढची स्टेप मी फॉलो करतो.
आता ह्या ठिकाणी ही जी बॅट आहे, ह्या बॅटचा वरचा जो भाग आहे हा भाग आपण संपूर्णपणे इथे काढून घेतलेला आहे हा. आणि जेणेकरून आपल्याला फक्त आता ह्या सर्किटवरती काम करायचं आहे. तर त्या अगोदर ही जी रेड केबल आहे, हे रेड केबल हे बॅट दिसते ह्या बॅटच्या आतल्या साईडला कनेक्टेड असते. आणि हे दोन जे ब्ल्यू केबल आहेत, हे दोन ब्ल्यू केबल ह्या बाजूला कनेक्टेड असतो आणि ह्याच्या बॅक साईडच्या बाजूला एक कनेक्टेड असतो. अशा प्रकारचं हे पुढचं एक सर्किट आहे. तर आता ह्या ठिकाणी मी काय करतो, हा जो रेड केबल आणि ब्ल्यू केबल आयसोलेट करतो आणि फक्त आपण जो आपल्याला ह्या सर्किटचं वर्किंग आहे, ह्या सर्किटच्या वर्किंगवरती आता मी काम करतो आहे. तर ह्या ठिकाणी मी आयसोलेट करून घेतो आहे. मग त्यानंतर मी कनेक्ट करून घेईल, जेणेकरून आपल्याला हे सर्व हँडल करायला सोपं जाईल. हे जे सर्किट आहे, आता ही बॅटचा जो काही भाग आहे हा भाग इथे मी पूर्णपणे आयसोलेट करून घेतलेला आहे. आता आपण ह्या सर्किटवरती वर्क करणार आहोत. मग आता हा सर्किट आपल्याला दिसत असेल, हा मॉस्किटो बॅटचा जो सर्किट आहे, ह्या सर्किटमध्ये बऱ्याच लोकांना एक प्रश्न पडतो ह्या ठिकाणी की जो व्होल्टेज आहे, DC व्होल्टेज आणि AC व्होल्टेज कोणत्या पॉईंटला आपल्याला चेक करायचं आहे. तर सुरुवातीला जी आपली इनिशियल कंडिशन असते, त्या इनिशियल कंडिशनला आपण जेव्हा मॉस्किटो बॅटचं जे सर्किट आपण रिपेअर करत असतो, त्यावेळी आपण सुरुवातीला डेड कंडिशनमध्ये हे मॉस्किटो बॅटचं सर्किट पाहूया. तर डेड कंडिशनमध्ये चेक करत असताना प्रायमरी लेवलला आपण हे सर्वच्या सर्व कंपोनंट आपण टेस्ट करून घेतो. पहिली जी स्टेज आहे ती म्हणजे बॅटरीचा सप्लाय चेक करणं. आणि मग बॅटरीचा सप्लाय जर ओके असेल तर बॅटरी पण आयसोलेट करू, जेणेकरून आपल्याला बाकीचं सर्किट मेजर करायला सोपं जाईल. तर बॅटरीचा जो व्होल्टेज आहे, बॅटरी व्होल्टेज चेक करण्या अगोदर मल्टीमीटरचा जो नॉच आहे, हा नॉच व्होल्टेजच्या सेटिंग पॉईंटवर ठेवू. आणि त्यानंतर मग जे दोन प्रोब आहेत, हे दोन प्रोब आपण ह्या बॅटरीच्या टर्मिनलला कनेक्ट करू. बॅटरीच्या टर्मिनलला कनेक्ट केल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी जो व्होल्टेज मिळतो आहे 4.3 व्होल्ट, म्हणजेच ह्याचा अर्थ काय होतो की बॅटरी आपली ही ओके आहे. जेव्हा बॅटरीचा व्होल्टेज 4 पॉईंट समथिंग जेव्हा येतो, त्यावेळी समजून घ्यायचं की आपली ही बॅटरी ओके आहे. तर मी ह्या सर्किटपासून बॅटरी पण आयसोलेट करून घेतो. आपण आता ही बॅटरी रिमूव्ह करून घेतल्यानंतर आपल्याकडं आता फक्त एक सर्किट उरतं आहे. आता हे सर्किटमध्ये आपण डेड कंडिशनला सर्व कंपोनंट चेक करून घेऊ. आता हा जो मल्टीमीटर आहे, हा मल्टीमीटरचा जो सिलेक्टर स्विच आहे, हा स्विच आपण ह्या ठिकाणी डायोड मोड, कंटिन्युटी आणि रजिस्टर मोडवर सेट करू. आता सेट केल्यानंतर मल्टीमीटरमध्ये पाहू शकता या ठिकाणी पहिला जो रजिस्टर आहे, हा रजिस्टर 119 म्हणजेच 120 किलो ओमचा हा रजिस्टर आहे. दुसरा रजिस्टर 545 किलो ओम, म्हणजे जवळपास 560 किलो ओम किंवा 540 550 या रेंजमध्ये आपल्याला ही व्हॅल्यू येते. त्यानंतर मी हा कॉईलपासून येणारा रजिस्टर चेक करतो आहे. 1.17. पुढचा रजिस्टर चेक करतो. 1K. म्हणजे अशा पद्धतीने आपण सर्वच्या सर्व रजिस्टर ह्या. आता ह्या ठिकाणी काय होतं, ही जी PCB छोटी असल्यामुळे आणि आपल्याला जवळपास सर्वच्या सर्व कंपोनंट व्हिज्युअलाइज होत असल्यामुळे आपण डेड कंडिशनमध्ये हे सर्व रजिस्टर चेक केलेले आहेत. आता त्यानंतर जे काही आहे ते म्हणजे डायोड चेक करत असताना आपल्याला जो मल्टीमीटर आहे, ह्या मल्टीमीटरची सेटिंग
सेम सेटिंग ठेवायची आहे, फक्त ह्या ठिकाणी फंक्शन चेंज करायचे आहे. डायोड फंक्शनवर घेतल्यानंतर आता आपण डायोड चेक करू शकतो. तर डायोड चेक करण्या अगोदर मी आपल्याला ह्या ठिकाणी जो ब्रिज रेक्टिफायरचं जे एक सर्किट आहे त्या सर्किटमध्ये इथे आपण ह्या डायग्राममध्ये पाहू शकता. हे जे 2 डायोड आहेत, हे 2 डायोड आणि हे 2 डायोड, अशा रीतीने ही 4 डायोडची अरेंजमेंट ह्या ब्रिज रेक्टिफायरमध्ये केलेली असते. तर अगदी तसंच ह्या ठिकाणी ह्या सर्किटमध्ये जर पाहिलं तर हा ब्रिज रेक्टिफायर आहे. ब्रिज रेक्टिफायरमध्येच हे 4 डायोड अशा पद्धतीनं प्लेस केलेले असतात. तर आता ह्याची जी टेस्टिंग करत असताना, डायोडची टेस्टिंग करत असताना आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो. आता मला हा जो इथून मिळणारा जो सप्लाय आहे तो निगेटिव्ह सप्लाय मिळतो, म्हणून हा ब्लॅक प्रोब ह्या निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट करून हा जो रेड प्रोब आहे, हा रेड प्रोब मला ह्या ठिकाणी ठेवायचा आहे. ह्या केसमध्ये आता मला माझ्या मल्टीमीटरमध्ये कुठलाही व्होल्टेज मिळणार नाही, कारण हा रिव्हर्स बायस डायरेक्शनने ह्या ठिकाणी कनेक्ट झालेला आहे. आता जर सपोज हा ब्लॅक प्रोब मी पॉझिटिव्ह टर्मिनलला ठेवला आणि हा रेड प्रोब मी 2 डायोड ज्या ठिकाणी कनेक्ट झालेले आहेत ह्या ठिकाणी ठेवला, तर 0.6 व्होल्टचा ह्या ठिकाणी आपल्याला मल्टीमीटरमध्ये ड्रॉप मिळतो. तर आपण आता प्रॅक्टिकली चेक करूया. आता आपण सर्किट डायग्राममध्ये पाहिल्याप्रमाणे हा जो आहे, हा कनेक्शन जो आहे हा पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्हला मी जर ह्या ठिकाणी मल्टीमीटरचा प्रोब ठेवला, रेड प्रोब ह्या पॉझिटिव्ह टर्मिनलला ठेवल्यानंतर जेव्हा मी अशा पद्धतीनं ह्या ठिकाणी दोन्ही टर्मिनल मी चेक करतो, त्यावेळी मला ओव्हरलोड म्हणजे मल्टीमीटरमध्ये कुठलीही व्हॅल्यू शो होणार नाही, कारण ही जी अरेंजमेंट आहे ती रिव्हर्स बायसला आहे. तर हा आता ब्लॅक प्रोब मी रेक्टिफायरच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला ठेवलेला आहे आणि या दोन्ही इनपुट जे टर्मिनल आहेत त्या इनपुट टर्मिनलला मी मल्टीमीटरचा रेड प्रोब ठेवल्यानंतर ह्या ठिकाणी मला व्हॅल्यू मिळते. ती व्हॅल्यू म्हणजेच पाहू शकता इथे 0.6 व्होल्टचा ह्या ठिकाणी ड्रॉप मिळालेला आहे. 0.6 व्होल्ट. अशा पद्धतीनं चेक करून आपण ब्रिज रेक्टिफायर ओके आहे का नाही हे आपण चेक करू शकतो अगदी डेड कंडिशनला. आता हा जो रेड प्रोब आहे, हा रेड प्रोब मी नेगेटिव्हच्या आउटपुटला कनेक्ट करतो आणि इनपुटला ब्लॅक प्रोब कनेक्ट केल्यानंतर मला मल्टीमीटरमध्ये 0.6 व्होल्टचा ड्रॉप मिळतो. म्हणजेच ह्या पद्धतीनं माझा हा डायोड आणि 2 रजिस्टर चेक झालेले आहेत. आता जेव्हा हा कॅपॅसिटर मला चेक करायचा असतो त्यावेळी मल्टीमीटरची सेटिंग सिमिलर ठेवून फक्त ह्या ठिकाणी मला माझा मल्टीमीटर कंटिन्युटी मोडवर ठेवावा लागणार आहे. हा कॅपॅसिटर जर सपोज बीप देत असेल तर हा कॅपॅसिटर डेड झालेला आहे, शॉर्ट झालेला आहे आपण असं म्हणू शकतो. जर बीप देत नसेल तर हा कॅपॅसिटर ओके आहे. तर अशा पद्धतीने इथे दोन्ही प्रोब कनेक्ट केल्यानंतर कुठल्याही प्रकारची बीप ह्या ठिकाणी मिळत नाही, याचा अर्थ हा कॅपॅसिटर ओके आहे. हा आता कॅपॅसिटर, रजिस्टर आणि रेक्टिफायर पूर्णपणे चेक झाल्यानंतर आपण आता आपला पुढचा कंपोनंट जो आहे तो म्हणजे ट्रान्झिस्टर. ह्या सर्किटमध्ये ट्रान्झिस्टर जो वापरलेला आहे तो म्हणजे D882. तर ह्या ट्रान्झिस्टरच्या नॉमेनक्लेचरनुसार हा बेस, कलेक्टर आणि हा इमिटर. तर आपण आता हा ट्रान्झिस्टर टेस्ट करत असताना आपला जो मल्टीमीटर आहे, मल्टीमीटरची सेटिंग सिमिलर ठेवायची आहे आणि पण ह्या ठिकाणी जो सिलेक्शन आहे तो डायोडमध्ये ठेवायचा आहे. डायोडचं सिलेक्शन ठेवल्यानंतर आता आपण ह्या सर्किट डायग्राममध्ये पाहू शकतो, हा सेंटरचा जो बेस आहे, हा इमिटर आणि हा कलेक्टर. पण ह्या ठिकाणी जो ट्रान्झिस्टर दिलेला आहे, ह्या ट्रान्झिस्टरचे आपण डेटाशीट पाहून अशा पद्धतीनं इमिटर, बेस आणि कलेक्टर आयडेंटिफाय करू शकतो. पण बेसिक गोष्ट फक्त ही लक्षात ठेवायची या ठिकाणी, NPN ट्रान्झिस्टर टेस्ट करत असताना
बेसवरती आपला पॉझिटिव्ह प्रोब ह्या ठिकाणी ठेवायचा आहे. म्हणजे पॉझिटिव्ह प्रोब ह्या ठिकाणी ठेवल्यानंतर आपल्याला दोन्ही डायोडचा ड्रॉप ह्या ठिकाणी आपल्याला दिसेल. आणि जर सपोज ह्या ठिकाणी ब्लॅक प्रोब म्हणजेच निगेटिव्ह प्रोब इथे ठेवला आणि पॉझिटिव्ह प्रोबनं जर आपण चेक केला तर ह्या ठिकाणी आपल्याला कुठलीही व्हॅल्यू शो होणार नाही, म्हणजेच ओव्हरलोड ह्या ठिकाणी दिसेल. तर चला तर मग मित्रांनो, आता आपण ट्रान्झिस्टर टेस्ट करूया. तर ह्या ठिकाणी मल्टीमीटर डायोड मोडवर ठेवलेला आहे आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे हा रेड प्रोब आणि हा ब्लॅक प्रोब. रेड प्रोब मी आता बेसवरती ठेवतो आहे. बेसवरती येते, या ठिकाणी बेसला दिलेला रेड प्रोब ह्या ठिकाणी बेसवर ठेवला आहे. आणि त्यानंतर जो कलेक्टर आहे, ठीक आहे, इथे दाखवून देतो, हा बेसवर ठेवलेला आहे. बेसवर ठेवल्यानंतर हा कलेक्टर जो आहे, हा कलेक्टर इथे 0.6 व्होल्टचा ड्रॉप आणि त्याबरोबरच इमिटरला पण 0.6चा ड्रॉप. याचा अर्थ हा ट्रान्झिस्टर पण ओके आहे. आता ह्यानंतर जी पुढची कंडिशन येते ती म्हणजे हा ट्रान्सफॉर्मर टेस्ट करणं. या ट्रान्सफॉर्मरमध्ये जवळपास 3 वाइंडिंग असतात. आता वाइंडिंग म्हटलं किंवा कॉईल म्हटलं की तो शॉर्टिंग असेल किंवा त्या ठिकाणी समथिंग आपल्याला रेजिस्टन्स मिळेल. तर आता ह्या ठिकाणी जी काही कॉईल आहेत ते कॉईल आपण या ठिकाणी चेक करू. कॉईल चेक करत असताना मी हा जो मल्टीमीटरची जी सेटिंग आहे ही सेटिंग कंटिन्युटी मोडवर किंवा रेजिस्टन्स मोडवर ह्या ठिकाणी ठेवतो आहे. रेजिस्टन्स मोडवर ठेवल्यानंतर माझी जी काही कॉईल आहे ही कॉईल मी या ठिकाणी चेक करतो आहे. कॉईल चेक केल्यानंतर जी पहिली कॉईल आहे याचा जो रेजिस्टन्स येत आहे तो 1.3 ओमचा रेजिस्टन्स आहे. आणि सेकंड कॉईल जी आहे, सेकंड कॉईलचा रेजिस्टन्स 0.2 ओहम येत आहे. आणि आउटपुटचा जो ट्रान्सफॉर्मरच्या आउटपुटची जी वाइंडिंग आहे त्या वाइंडिंगचा रेजिस्टर हा थोडासा हायर प्रमाणामध्ये येतो. तर आपण चेक करूया. तर जवळपास हायर प्रमाणात म्हणजे 170 ओहम रेजिस्टन्स या ठिकाणी दिसते. कारण जो सेकंडरी वाइंडिंग आहे त्या सेकंडरी वाइंडिंगचे टर्न्स रेशो हा जास्त असतो. त्यामुळं ह्या ठिकाणी जो येणारा रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स हा मॅक्झिमम येतो. आता बाकी उरले आपले हे डायोड आणि कॅपॅसिटर, ते पण आपण ह्या ठिकाणी चेक करून घेऊ. आता डायोड पुढे येणारे डायोड आहेत म्हणून आपण ह्या ठिकाणी मल्टीमीटर जो आहे हा मल्टीमीटर मी इथे डायोड मोडवर करून घेतो आहे. डायोड मोडवर केल्यानंतर इथे आउटपुटमध्ये मला 3 डायोड या ठिकाणी दिसतात. तर तिन्ही डायोड ह्या ठिकाणी मी चेक करतो आहे. एक साईड ओव्हरलोड, दुसरी साईड लगेच प्रोब चेंज करून घेतल्यानंतर आपल्याला ती त्या डायोडच्या अक्रॉसमधली व्हॅल्यू आपल्याला मल्टीमीटरमध्ये शो होईल. 2.5. आता दुसरा डायोड मी या ठिकाणी चेक करतो आहे. दुसरा डायोड ह्या ठिकाणी चेक केला तर ह्या ठिकाणी जो डायोड आहे हा डायोड ओपन झालेला दिसतोय. आता तिसरा डायोड मी इथे चेक करतोय. तिसरा डायोड 2.5 म्हणजे हा सेकंड नंबरचा जो डायोड आहे हा डायोड ओपन झालेला दिसतोय. तर मी ह्या ठिकाणी जे 2 डायोड राहिलेले आहेत ते 2 डायोड प्रोब चेंज करून चेक करतो. प्रोब चेंज केल्यानंतर जर सपोज व्हॅल्यू दिसत असेल तर तो डायोड ओके आहे. पण ह्या ठिकाणी प्रोब चेंज केल्यानंतरही सेकंड नंबरचा जो डायोड आहे हा डायोड ह्या ठिकाणी ओपन झालेला दिसतो. आता मी अशाच पद्धतीने तिसरा डायोड चेक करतो. तिसरा डायोड चेक केला, प्रोब चेंज केल्यानंतरही आपल्याला सिमिलर व्हॅल्यू मिळते. म्हणजेच आता थर्ड नंबरचा जो डायोड आहे हा थर्ड नंबरचा डायोड मी प्रोब चेंज करून घेतो आहे. प्रोब चेंज केल्यानंतर आता आपल्याला इथे व्हॅल्यू मिळते 2.5 व्होल्ट. म्हणजेच सेकंड नंबरचा जो डायोड आहे हा डायोड ह्या ठिकाणी ओपन झालेला आहे. तर मला आता ह्या सर्किटमध्ये हा जो डायोड आहे हा डायोड रिप्लेस करावा लागेल. आता ही डेड कंडिशनला मी इथं चेक करत आहे. तर आता एक फॉल्टी कंपोनंट ह्या ठिकाणी आपल्याला सापडलेला आहे, तो म्हणजे हा सेकंड नंबरचा डायोड.
आता ह्याबरोबरच आपले जे काही आता आपल्याकडे जे राहिलेले 3 कॅपॅसिटर आहेत ते 3 कॅपॅसिटर चेक करत असताना आपल्याला जी सेटिंग आहे मल्टीमीटरची सेटिंग ह्या ठिकाणी कंटिन्युटी मोडवर ठेवावी लागेल. कंटिन्युटी मोडवर ठेवल्यावर मला जर कंटिन्युटी येत नसेल तर माझा हा कॅपॅसिटर ओके आहे. हा कॅपॅसिटर ओके आहे. आता राहिलेले 2 कॅपॅसिटर ह्या ठिकाणी चेक करून घेतो आहे. हा पण कॅपॅसिटर ओके दिसतो आहे. आता जो 3rd नंबरचा जो कॅपॅसिटर आहे हा म्हणजे इथे राहिलेला कॅपॅसिटर. हा कॅपॅसिटर पण इथे चेक केला. अशा रीतीने जवळपास सर्वचा सर्व कंपोनंट ओके आहेत. फक्त हा एक डायोड आपल्याला रिप्लेस करावा लागेल. हा डायोड ओपन झालेला दिसतोय. आपण आतापर्यंत डेड कंडिशनला ही सर्वच्या सर्व सर्किट चेक केलेलं आहे. आता सप्लाय देऊन चेक करतो. त्यानंतर DC व्होल्टेज कुठे चेक करायची आणि AC व्होल्टेज कुठे चेक करायची हा आपल्याला कन्सेप्ट आता क्लिअर होईल. आता आपण ह्या ठिकाणी ह्या मॉस्किटो बॅटचं जे सर्किट आहे इथे AC सप्लाय देऊ. AC सप्लाय देऊन त्यात येणारे जे इनपुट व्होल्टेज AC आणि DC म्हणजेच रेक्टिफायरच्या आउटपुटला DC व्होल्टेज किती येतो तो ह्या ठिकाणी चेक करू. आता इथे AC सप्लाय दिलेला आहे. AC सप्लाय आणि मल्टीमीटर जो आहे AC वरती सेटिंग करून घेतल्यानंतर इथे जो व्होल्टेज येतो तो इथे मी आता व्होल्टेज इथे चेक करतो. इथे व्होल्टेज चेक केल्यानंतर AC व्होल्टेज आपल्याला मिळणारा जो AC व्होल्टेज आहे हा AC व्होल्टेज इथे जवळपास 253 व्होल्ट ह्या ठिकाणी AC मिळतो. आता आपल्याला हा नोट डाऊन करायचा आहे जेणेकरून आपल्याला पुढे कॅल्क्युलेशनसाठी हे सोपं जाईल. तर 253 व्होल्ट AC ह्या ठिकाणी मिळालेला आहे आणि कॅपॅसिटरच्या नंतर मिळणारा जो व्होल्टेज आहे म्हणजेच रेक्टिफायरच्या इनपुटला मिळणारा व्होल्टेज आपण आता इथे चेक करू. तर किती व्होल्टेजचा ड्रॉप झाला आपल्याला लक्षात येईल आणि तो पण हा आपला AC व्होल्टेज असणार आहे. आता आपल्याला रेक्टिफायरच्या इनपुटला जो मिळणारा व्होल्टेज आहे तो म्हणजे 6 व्होल्ट आहे. ह्या ठिकाणी पण आपल्याला AC व्होल्टेज चेक करायचा आहे. तर कॅपॅसिटरने ड्रॉप केलेला व्होल्टेज रेक्टिफायरच्या इनपुटला दिला म्हणजेच ह्या ठिकाणी मिळणारा व्होल्टेज हा 6 व्होल्ट आहे. आता रेक्टिफायरच्या आउटपुटला व्होल्टेज टेस्ट करायचं आहे तर त्यावेळी आपल्याला व्होल्टेज जो मिळणार आहे तो DC व्होल्टेज आहे. तर इथे मी आता DC व्होल्टेज चेक करतो आहे. इथे आपल्याला जो DC व्होल्टेज मिळतो आहे हा DC व्होल्टेज 4.6 व्होल्टेज मिळतो आहे. म्हणजेच आता काय होतं जेव्हा AC आपल्याकडं मिळालेला व्होल्टेज होता 6 व्होल्टेज 6 व्होल्ट AC मिळाला मायनस 1.4 व्होल्ट म्हणून 4.6 व्होल्ट. आता हा 1.4 व्होल्ट जो आहे हा 1.4 व्होल्ट म्हणजेच 0.7 हे असे 2 डायोड D2 आणि D4 या 2 डायोडच्या अक्रॉसमध्ये जो ड्रॉप होणारा व्होल्टेज आहे ह्या डायोडचा 0.7 आणि ह्या डायोडचा 0.7 अशा रीतीने 1.4 व्होल्ट ह्या AC व्होल्टेजपासून DC व्होल्टेजपर्यंत जो मिळणारा व्होल्टेज आहे त्या ठिकाणी आपल्याला 1.4 व्होल्टचा ड्रॉप मिळतो आणि आपल्या बॅटरी चार्ज करण्यासाठी 4.6 व्होल्टेज हा आपल्याला आउटपुटला मिळतो. हे असं सिंपल ह्या ठिकाणी कॅल्क्युलेशन असतं. तर आता ह्यानंतर जे काही वर्किंग आहे ह्यानंतरचं वर्किंग आता हा चार्जरचा सर्किट झाला. चार्जिंग जो काही ट्रान्सफॉर्मरलेस पॉवर सप्लाय आपण म्हणतो ह्या ट्रान्सफॉर्मरलेस पॉवर सप्लाय ह्या ठिकाणी वापरलेला असतो आणि हे अशा पद्धतीनं ह्या ठिकाणी चार्जिंगचं सर्किट कंप्लीट झालेलं असतं. मग चार्जिंग हा बॅटरी चार्ज करण्यासाठी वापरलेला असतं. आता बॅटरी चार्ज झालेली आहे. बॅटरी चार्ज करत असताना बॅटरीच्या नंतरचं जे काही येणारं सर्किट आहे ते सर्किट म्हणजे आता आपण पुढं पाहूया. त्यानंतर हा ट्रान्झिस्टर आहे. हा ट्रान्झिस्टर ॲज अ ऑसिलेटरचं काम करतो आणि ट्रान्सफॉर्मरला ह्या ठिकाणी ट्रान्झिस्टर थ्रू इनपुट देतो आणि जो काही आपण सप्लाय वापरणार आहोत हा सप्लाय असतो ह्या बॅटरीकडून जाणारा सप्लाय आणि इनपुटला जो लो व्होल्टेजचा सप्लाय करून आउटपुटला हाय व्होल्टेज ह्या ठिकाणी तयार केलेलं असतं. तर आता ह्या ठिकाणी ॲक्च्युअल
होते कसं, ह्याचं जे काही वर्किंग आहे ते आता आपण या ठिकाणी पाहूया. आणि आता ह्याच्यानंतर जो काही आपल्याला व्होल्टेज मिळणार आहे तो व्होल्टेज जवळपास ट्रान्सफॉर्मरच्या आउटपुटपर्यंत ह्या ठिकाणी आपल्याला AC व्होल्टेज मिळतो. आता ह्या पॉईंटला, ह्या ट्रान्सफॉर्मरच्या आउटलेट पॉईंटला आपल्याला इथं व्होल्टेज चेक करायचा आहे आणि तो व्होल्टेज असेल तो AC व्होल्टेज असेल. आणि ह्याच्यानंतर जी काही सर्किट आहे, आता आपण ह्या डेड कंडिशनमध्ये जो काही पाहिलेला होता हा डायोड आता आपल्याला रिप्लेस करावा लागणार आहे, कारण हा डायोड ह्या ठिकाणी ओपन झालेला आहे. मग हा डायोड रिप्लेस करून घेतल्यानंतर जो आपल्याला व्होल्टेज ह्या ठिकाणी मिळणार आहे, ह्या ठिकाणी हाय व्होल्टेज DC ह्या ठिकाणी आपल्याला चेक करायचं आहे. आता आपण ह्या ठिकाणी सर्वच्या सर्व व्होल्टेज चेक करून आपल्यापुढं एक डेमो दाखवतो. आता ट्रान्सफॉर्मरचा जो आउटपुट आहे त्या ट्रान्सफॉर्मरच्या आउटपुटला मी आता ह्या ठिकाणी AC व्होल्टेज चेक करतो आहे. AC व्होल्टेज चेक करायच्या अगोदर हा जो मल्टीमीटरचा जो सिलेक्टर स्विच आहे हा AC वरती घेतला आहे आणि 750 व्होल्टवरती सिलेक्ट केलेला आहे. तर जेव्हा मी हा रिसेटचा स्विच प्रेस करेन त्यावेळी एक फ्रॅक्शन ऑफ सेकंदामध्ये एक आपल्याकडं एक व्होल्टेज दिसेल आणि लगेच तो डिसअपिअर होईल, किंवा कारण व्होल्टेजची रेंजच इतकी जास्त असते त्यामुळे ह्या मल्टीमीटरमध्ये आपल्याला शो होत नाही फास्टमध्ये. तर आपण ह्या ठिकाणी पाहू शकता 600च्या वर ह्या ठिकाणी आपल्याला व्होल्टेज दिसत होता. आणि ह्या ठिकाणी ह्या कॅपॅसिटरच्या अक्रॉसमध्ये जर व्होल्टेज चेक करायचा असेल तर तो DC व्होल्टेज येईल आणि हायर रेंजमध्ये असेल. म्हणून ह्या मल्टीमीटरची सेटिंग मी 1000 व्होल्ट DC वरती केलेली आहे. आणि आता हा जो स्विच आहे हा स्विच मी प्रेस करतो आणि व्होल्टेज आपण ह्या ठिकाणी पाहू शकता. व्होल्टेज जवळपास 1 येऊन गेला, ह्याचा अर्थ 1000पेक्षाही व्होल्टेज जास्त आलेला आहे. तर इथे आउटपुटला जो काही व्होल्टेज असतो तो व्होल्टेज जवळपास ह्या ठिकाणी DC व्होल्टेज आपल्याला आउटपुटला मिळतो. मित्रांनो, अशा रीतीने ह्या मॉस्किटो बॅटवर जे काही कंपोनंट दिलेले आहेत त्या कंपोनंटच्या अक्रॉसमध्ये AC व्होल्टेज आणि DC व्होल्टेज वेगवेगळ्या पॉईंटला आपण टेस्ट करू शकतो. तर आता मी हे जे काही सर्किट डायग्राम आहे ह्या सर्किट डायग्राम आता मी पूर्ण सर्किट डायग्राम ह्या ठिकाणी आता एक्सप्लेन करत आहे. आतापर्यंत आपण हा जो सर्किट आहे सर्किटचं डेड कंडिशन आणि सप्लाय देऊन कंडिशन चेक केलेली आहे. बॅटरी चार्जरचं सर्किट बघितलं आहे, त्याबरोबरच ट्रान्झिस्टर टेस्ट करायचा कसा चेक करायचा हे चेक केलं आहे. त्यानंतर ट्रान्सफॉर्मरचे जे काही वाइंडिंग आहेत त्या वाइंडिंगच्या अक्रॉस येणारे रेजिस्टन्स चेक केलं आहे आणि सर्वच्या सर्व आउटपुटला येणारे कॅपॅसिटर आणि डायोड टेस्ट केलेले आहेत. तर आता ह्यानंतर जे आपण पाहणार आहोत तो म्हणजेच हा मॉस्किटो बॅटचा जो सर्किट डायग्राम आहे त्याचं जे काही वर्किंग फंक्शन आहे ते आपण ह्या ठिकाणी आता पाहूयात. तर ही सर्किट डायग्राम आपण आपल्यासमोर सर्किट डायग्राम आपल्याला दिसत असेल तर हे सर्किट डायग्राम मॉस्किटो बॅट आत्तापर्यंत जी काही आपण प्रॅक्टिकल करून बघितलं होतं त्याचीच सर्किट डायग्राम आहे. फक्त हे आपल्याला त्याचं वर्किंग माहिती असायला पाहिजे म्हणून ह्या ठिकाणी मी एक डिस्कस करत आहे. तर मित्रांनो, आता हा जो मॉस्किटो बॅट सर्किट डायग्राम आहे या सर्किट डायग्राममध्ये आपण ह्या ठिकाणी पाहू शकता. आता इथे जो काही कॅपॅसिटर दिलेला आहे हा कॅपॅसिटर म्हणजेच हा C1 कॅपॅसिटर आहे आणि हे दिसत असतील. हे ह्या सर्किटवर ओव्हरव्ह्यू एकदा बघून घ्या, त्यानंतर हा सर्किट डायग्राम मी एक्सप्लेन करतो आहे. हे अशा पद्धतीची जी अरेंजमेंट आहे ही सर्किट डायग्राममध्ये जशीच्या तशी ड्रॉ केलेली आहे. तर आता ह्याचं जे काही वर्किंग आहे ते वर्किंग म्हणजे जेव्हा आपण AC इनपुट सप्लाय ह्या सर्किटला देतो, AC इनपुट सप्लाय दिल्यानंतर जो आपला हा L1 आणि R2 हे जे रजिस्टर आणि LED जे कॉम्बिनेशन आहे हे कॉम्बिनेशन फक्त आपल्याला एवढं दाखवतं की AC सप्लाय ह्या ठिकाणी चालू आहे आणि बॅटरी चार्जिंग होत आहे. त्यानंतर हा जो कॅपॅसिटर आहे हा C1 आणि त्याच्या अक्रॉसमध्ये असणारा हा रजिस्टर R1
हा असतो ब्लीडर रजिस्टर. ह्या रजिस्टरला ब्लीडर रजिस्टर असं म्हणतात आणि हा रजिस्टर हाय व्हॅल्यूचा रजिस्टर असतो. आता ह्या ठिकाणी ह्या सर्किटमध्ये 560 किलो ओमचा रजिस्टर ह्या ठिकाणी वापरलेला आहे आणि तो जो रजिस्टर आहे हा कॅपॅसिटरच्या पॅरललमध्ये असतो. हा जो AC कॅपॅसिटर असतो त्याची जी व्हॅल्यू आहे त्याची व्हॅल्यू 474J 400 व्होल्ट. आता हे 474J 400 व्होल्ट हे कसं घेतलेलं आहे त्याचं कॅल्क्युलेशनचा एक सेपरेट मला व्हिडिओ ह्या ठिकाणी टाकावा लागणार आहे आणि त्याचा जो काही व्हिडिओ आहे तो काही दिवसामध्ये येईलच. आणि त्यानंतर जो ब्रिज रेक्टिफायर आहे हे ब्रिज रेक्टिफायरचं ह्या ठिकाणी काम करतो. मग या ब्रिजच्या ठिकाणी आपण 4 डायोडसुद्धा ह्या ठिकाणी वापरू शकतो. आणि हे जे काही कॉम्बिनेशन आहे हे कॉम्बिनेशन बॅटरी चार्जिंगचं सर्किट आहे. तर बॅटरी चार्जिंगच्या सर्किटच्या जो काही बॅटरीच्या टर्मिनलला जो येणारा व्होल्टेज होता तो व्होल्टेज आपल्याला इथे 4.6 व्होल्ट ह्या ठिकाणी मिळालेला आहे. तर 4.6 व्होल्ट आणि जी बॅटरी आहे आपली ह्या बॅटरीचा जो व्होल्टेज आहे ह्या बॅटरीचा व्होल्टेज 4 व्होल्ट आहे. म्हणजेच आपण 0.5 व्होल्टेज जास्त ठेवून आपण ह्या ठिकाणी ही बॅटरी चार्ज करतो. आणि त्यानंतर आता इथे एक महत्त्वाचा जो कन्सेप्ट आहे तो म्हणजे ह्या डायोडच्या अक्रॉसमध्ये जो होणारा व्होल्टेज आहे तो व्होल्टेज ड्रॉप होतो 0.7 आणि 0.7 असे 1.4 व्होल्ट ह्या डायोडच्या अक्रॉसमध्ये ड्रॉप होतात. आणि इथे जो येणारा व्होल्टेज आपल्याला मिळालेला होता तो व्होल्टेज जवळपास 6 व्होल्ट होता आणि त्यानंतर 0.7 असे 1.4 व्होल्ट ह्या ठिकाणी ड्रॉप होऊन या बॅटरीच्या अक्रॉसमध्ये आपल्याला 4.6 व्होल्ट मिळालेला होता. आणि त्यानंतर जो हा रिसेट हा एक स्विच आहे आणि दुसरा आहे तो स्लायडिंग स्विच आहे. हे दोन स्विच, हा स्विच सर्किट ऑन करण्यासाठी आहे आणि दुसरा जो आहे तो हा कंट्रोलसाठी आहे. हे दोन स्विच ह्या ठिकाणी नॉमेनक्लेचर ह्या ठिकाणी केलेले आहेत. आणि R3 आणि L2 हे इंडिकेट करतात की तुमचं हे जे स्विच आहे हा स्विच आता प्रेस झालेला आहे आणि सप्लाय बॅटरी थ्रू पास होत आहे. हे ह्या ठिकाणी इंडिकेट करण्याचं काम हे L2 करतो. आता जेव्हा आपला बॅटरीचा सप्लाय थ्रू झालेला आहे आणि Q1 कॉईलला बॅटरीचा सप्लाय ह्या ठिकाणी मिळतो, मिळाल्याबरोबर Q1 कॉईलमध्ये Q1 आणि Q2 आणि जो Q3 आहे हा जो टोटल मिळून जो होतो तो हा एक प्रकारचा आपला हा ट्रान्सफॉर्मर आहे. हा ट्रान्सफॉर्मर आहे. आणि आता ह्या ठिकाणी एकच ट्रान्झिस्टर वापरून ऑसिलेटर सर्किट तयार केलेलं आहे. आता ह्या ठिकाणी एकच ट्रान्झिस्टर वापरून ऑसिलेटर सर्किट जे तयार केलेलं आहे त्याचं जे काही कॉम्बिनेशन असतं ते कॉम्बिनेशन Q1 आणि Q2 हे अपोजिट डायरेक्शनने ह्या कॉईलमध्ये प्लेस केलेले असतात. आता अपोजिट डायरेक्शनने ह्या ठिकाणी Q1 आणि Q2 कॉईल प्लेस केल्यामुळे ह्या ट्रान्झिस्टरवर काय इफेक्ट होतं आता मी ह्या ठिकाणी डिस्कस करतो. तर जेव्हा हा स्विच प्रेस होतो आणि हा स्विच स्लायडिंग स्विच ऑन आहे त्यावेळी बॅटरीकडून 4 व्होल्टचा सप्लाय या कॉईलला मिळतो. आणि एक फंक्शन ह्या इंडक्टरचं फंक्शन, मेन फंक्शन म्हणजे काय होतं, ज्या ठिकाणाहून व्होल्टेज एंट्री करतो तो पॉईंट असतो N पोल आणि ज्या ठिकाणी व्होल्टेज आउट होतो तो पोल असतो S पोल. तर ह्या Q1 कॉईलमध्ये जो काही बॅटरीपासून जो व्होल्टेज एंटर करतो तो हा टर्मिनल जो आहे तो म्हणजे N पोल आहे आणि हा जो आहे तो S पोल आहे. कॉईलमधून जो करंट वाहतो त्या करंटची डायरेक्शन ही अप्पर डायरेक्शनला असते. म्हणजेच करंट हा अशा पद्धतीनं फ्लो व्हायला लागतो. आणि त्याबरोबरच जो काही मॅग्नेटिक फील्ड आहे ही मॅग्नेटिक फील्ड ही अशी वाढत जाते, बाजूने वाढत जाते. आणि जेव्हा या कॉईलमधून हा R4 थ्रू सप्लाय ह्या ट्रान्झिस्टरच्या बेसला मिळतो, ट्रान्झिस्टरच्या बेसला मिळाल्याबरोबर ट्रान्झिस्टर हा ऑन कंडिशनला जातो. आता हा ट्रान्झिस्टर ऑन झाल्यानंतर
इथे जो काही व्होल्टेज प्रेझेंट होता ह्या व्होल्टेजला आता 2 पाथ मिळालेले आहेत. पाथ नंबर हा एक आहे आणि पाथ दुसरा एक आहे. आता इथे मार्ग मोकळा मिळाल्यामुळे जो काही व्होल्टेज आहे तो व्होल्टेज आता इकडे फ्लो व्हायला लागतो. व्होल्टेज इथून फ्लो होतो. आत्ताच मी एक्सप्लेन केल्याप्रमाणे ज्यावेळी व्होल्टेज कॉईलमधून एंट्री करतो तो पॉईंट असतो एन पोल आणि जो व्होल्टेज लेफ्ट होतो तो असतो एस पोल. मग आता ह्या केसमुळं काय होतं, जेव्हा व्होल्टेज हा कॉईल 2 मधून फ्लो व्हायला लागतो तेव्हा करंटची डायरेक्शन ही अपोजिट डायरेक्शनला असते. कारण ज्या ठिकाणी एन पोल असतो त्याच बाजूने करंट हा फ्लो होतो. म्हणून ह्या केसमध्ये काय होतं, कॉईल Q2 मुळे जो करंट आहे तो करंट अपोजिट डायरेक्शनने वाहतो ॲज कम्पेअर टू कॉईल Q1. कॉईल Q1मध्ये करंटची जी डायरेक्शन होती अप्पर साईडला होती आणि कॉईल Q2मध्ये करंटची जी डायरेक्शन आहे ते लोअर साईडला आहे. मग ही लोअर साईडला जात असल्यामुळं पण हा जो ट्रान्सफॉर्मर आहे हा ट्रान्सफॉर्मर पॅक कंडिशनमध्ये आहे आणि त्याबरोबरच आउटपुटला जो काही ट्रान्सफॉर्मर ह्या ठिकाणी प्लेस केलेला आहे त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये एक प्रकारचा EMF तयार होतो. ह्या दोन कॉईलमधून वाहणाऱ्या करंटमुळे आउटपुटला जी काही कॉईल प्लेस केलेली आहे त्या कॉईलच्या अक्रॉसमध्ये एक EMF जनरेट होतो आणि आतापर्यंत जी ही कॉईलमधून जो काही करंट वाहत होता तो करंट ह्या डायरेक्शननं होता आणि Q2 जो काही करंट वाहत होता तो ह्या डायरेक्शननं होता. म्हणून ह्या ठिकाणी Q1 आणि Q2 हे अपोजिट डायरेक्शनने फ्लो होत होते. तर इथे येणारा जो काही व्होल्टेज होता तो व्होल्टेज जो 4 व्होल्ट जर कन्सिडर केला तर ह्या Q2 कॉईलमुळे हा जो Q1 कॉईल आहे तो काउंटर क्लॉकवाईजमध्ये Q2 कॉईल हा Q1ला काउंटर करतो. म्हणजेच याचा अर्थ ह्या ठिकाणी 4 व्होल्ट ह्या ठिकाणून जो येत होता तो आता -4 व्होल्ट म्हणजेच बॅक EMF ह्या ठिकाणी तयार करतो आणि या बॅक EMFमुळे इथे जो काही 4 व्होल्ट आतापर्यंत येत होता ह्या बॅक EMFमुळे -4 व्होल्ट ह्या ठिकाणी जनरेट होतो आणि मग जो रिझल्टंट आपल्याला जो व्होल्टेज मिळतो तो असतो 0 व्होल्ट. मग आता ह्या कॉईलमधून 0 व्होल्ट जेव्हा फ्लो होतो हा 0 व्होल्ट ह्या R4 रजिस्टर थ्रू ह्या ट्रान्झिस्टरच्या बेसला मिळतो आणि मग हा ट्रान्झिस्टर आता ऑफ कंडिशनला जातो कारण ट्रान्झिस्टरच्या बेसला 0 व्होल्टेज मिळालेला आहे. मग जेव्हा हा ट्रान्झिस्टर ऑफ कंडिशनला जातो तेव्हा इकडे वाहणारा जो काही व्होल्टेज आहे हा व्होल्टेज इथेच ब्लॉक होतो आणि ही Q2 कॉईल बंद होते. मग सायमल्टेनियसली जी काही प्रोसेस होते मग व्होल्टेज काय करतो, हा जो व्होल्टेजचा पाथ हा ट्रान्झिस्टरचा पाथ बंद झाल्यामुळे हा सरळ ह्या कॉईलमधून पास होतो आणि परत Q हा जो ट्रान्झिस्टर आहे ह्या ट्रान्झिस्टरच्या बेसला परत व्होल्टेज मिळाल्यामुळे हा ट्रान्झिस्टर ऑन होतो. हा ट्रान्झिस्टर ऑन झाल्याबरोबर मग इथे जो येणारा व्होल्टेज आहे ह्या व्होल्टेजला परत 2 पाथ मिळतात आणि हा जो व्होल्टेज आहे ह्या ट्रान्झिस्टर थ्रू कॉईल Q2मध्ये येतो. मग Q2मध्ये आल्यानंतर मग सिमिलर ही प्रक्रिया होते. मग ह्या सिमिलर प्रक्रियेमुळे ह्या ठिकाणी एक प्रकारचा जो आपल्याला DC व्होल्टेज असूनसुद्धा एक प्रकारचा वेव्हफॉर्म आपल्याला 0 1 0 1 0 1 ह्या कंडिशनमध्ये मिळते आणि त्यामुळे आपल्याला जो ट्रान्सफॉर्मरच्या जो आउटपुटला ह्या ठिकाणी पल्सेटेड DC म्हणजेच 0 1 कंडिशनमध्ये मिळणारा आपल्याला ह्या ठिकाणी वेव्हफॉर्म मिळतो आणि इथे येणारा जो काही व्होल्टेज आहे हा व्होल्टेज मग त्यानंतर जो हा व्होल्टेज डबलर सर्किट ह्या ठिकाणी वापरलेला आहे आणि ह्या डबलर सर्किटची जी अरेंजमेंट असते ती म्हणजे डायोड आणि कॅपॅसिटरची ही अरेंजमेंट अशा पद्धतीने अरेंज केलेली असते जेणेकरून इथे जो काही AC व्होल्टेज मिळालेला असतो ह्या AC व्होल्टेजला डबल करण्याचं काम हे सर्किट करतं आणि त्यानंतर मग परत
हा जो व्होल्टेज आहे इथे मिळालेला व्होल्टेज परत डबल व्होल्टेज होतो. अशा पद्धतीने इथे मिळालेल्या व्होल्टेजला ह्या ठिकाणी येईपर्यंत हाय व्होल्टेज डी सी ह्या ठिकाणी मिळतो आणि हा हाय व्होल्टेज डी सी आपण पुढे नेटला अटॅच करतो आणि येणारा जो काही मच्छर आहे मच्छर त्या ठिकाणी मरतो. पण ह्या ठिकाणची जर केस लक्षात घेतली तर फक्त हाय व्होल्टेज ह्या ठिकाणी मिळतं, पण करंट हा खूप कमी मिली ॲम्पियरमध्ये ह्या ठिकाणी फ्लो होतो. म्हणून ज्या वेळेस आपण ट्रान्सफॉर्मरलेस पॉवर सप्लाय सर्किट आपल्या मॉस्किटो बॅटच्या सर्किटमध्ये वापरतो तेव्हा त्याचं जे काही मेन ॲप्लिकेशन असतं, मेन ॲप्लिकेशन म्हणजे हाय व्होल्टेज आणि लोअर करंटसाठी अशा प्रकारचे ट्रान्सफॉर्मरलेस पॉवर सप्लाय सर्किटमध्ये वापरलेले असतात. तर ट्रान्सफॉर्मरलेस पॉवर सप्लायचा मी नेक्स्ट काही दिवसानंतर व्हिडिओ मी यूट्यूबवरती अपलोड करणार आहेच. तर मित्रांनो, त्या अगोदर आजचा हा आपल्याला व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल मला नक्कीच कमेंट्सद्वारे कळवा आणि माझा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. माझ्या चॅनलला लाईक्स करा, माझ्या व्हिडिओला लाईक्स करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असाच आपला प्रतिसाद असू द्या. मित्रांनो, पुनश्च आपले धन्यवाद.